नमस्कार मंडळी, तर तुम्ही सुद्धा एक नवीन यूट्यूबर आहात आणि जर तुमचं स्वप्न असेल की 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करायचा, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टिप्स बघणार आहोत, ज्याचा फायदा तुमचा यूट्यूब चॅनल ग्रो होण्यासाठी किंवा तुमच्या चॅनलवर जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळवण्यासाठी नक्की तुम्हाला हेल्प भेटू शकते. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच वेगवेगळ्या आणि नवीन युट्यूबरसाठी आपण ह्या व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चला मग जास्त टाइम न घेता आपण आपल्या व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. तर कसं आहे मित्रांनो, ज्यावेळी एक नवीन युट्यूबर युट्यूब चॅनल ओपन करतो, तर युट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर त्याचा पहिलाच स्वप्न असतो की माझं 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करून मला माझं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. परंतु कसं आहे, काही युट्यूबर अगदी म्हणजे जे नवीन युट्यूबर असतात ते 1 हफ्त्यामध्ये सुद्धा 1000 सबस्क्रायबर पूर्ण करतात. तर काही युट्यूबरांना अगदी 1 वर्ष सुद्धा होऊन जातो, तरी सुद्धा त्यांचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण नाही होत. का नाही होत? कारण ते काय करतात, त्यांच्या YouTube चॅनलवरती वेगवेगळ्या कॅटेगरीच्या व्हिडिओ अपलोड करतात. तर त्यातलीच आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी. कसं आहे मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही एक YouTube चॅनल ओपन करता, YouTube चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला एक कॅटेगरी सिलेक्ट करायची असते. तुम्ही कॅटेगरी सुद्धा सिलेक्ट करता, परंतु काय करता, तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ नाही अपलोड करत. आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही YouTube चॅनल ओपन केल्यानंतर तुम्ही जर ब्लॉगिंग ही कॅटेगरी जर सिलेक्ट केली, तर तुम्ही काय करता, तुम्ही ब्लॉगिंग व्हिडिओ अपलोड करता. त्याचसोबत काय करता, तुम्ही कुकिंगच्या व्हिडिओ अपलोड करता, डान्सिंगच्या व्हिडिओ अपलोड करता, म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीच्या व्हिडिओ अपलोड करता. त्याच्यामुळे YouTube सुद्धा कन्फ्यूज होऊन जातो, की तुमची कॅटेगरी तर ब्लॉगिंग आहे. मग तुमच्या वेगवेगळ्या व्हिडिओ हे कोणत्या ऑडियन्सपर्यंत पाठवायच्या, ते सुद्धा कन्फ्यूज होऊन जातात. त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या व्हिडिओ कोणापर्यंत पाठवायचे हे YouTubeला समजत नाही. मग तुमचा व्हिडिओ YouTube काय करतो, ऑडियन्सपर्यंत पाठवत नाही. त्याच्यामुळे तुमचं जास्त चॅनल ग्रो होत नाही. तुमच्या चॅनलवर जास्त सबस्क्रायबर भेटत नाहीत. त्याच्यामुळे मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला, तुमची जी कॅटेगरी आहे, इन केस जर तुमची ब्लॉगिंग असेल किंवा टेक चॅनल असेल, जी काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करा, ज्याचा फायदा तुम्हाला 1-1.5 महिन्यामध्ये नक्की भेटू शकते. म्हणजे काय होतं, तुम्ही जर तुमच्या कॅटेगरीमध्ये जर व्हिडिओ अपलोड करता, तर काय होतं, तुमचा चॅनल सुद्धा ब्रँड राहतो. इन केस जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल, तर ब्लॉगिंगच्या नावाने तुमचा चॅनल ब्रँड राहतो. तुम्हाला लोकं ओळखतात आणि तुम्हाला स्पॉन्सरशिप सुद्धा चांगल्या प्रकारे भेटत असते. त्याच्यामुळं पहिलीच आपली टिप्स आहे, की तुमची जी कॅटेगरी आहे मित्रांनो, त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. नक्कीच तुमचं चॅनल ग्रो होईल आणि तुम्हाला सुद्धा चॅनलवर सबस्क्रायबर जास्तीत जास्त भेटतील. तर ही आपली पहिली टिप्स झाली. तर मित्रांनो, आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे तुम्हाला हप्त्यामध्ये 2 व्हिडिओ तरी अपलोड करायचे आहेत. कसं आहे, ज्यावेळी एक नवीन यूट्यूबर असतो, ज्यावेळी तो नवीन YouTube चॅनल ओपन करतो आणि आपली पहिलीच व्हिडिओ अपलोड करतो, तर पहिली व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो खूप एक्साइटेड असतो, की माझी व्हिडिओ ही रँकिंगला जाईल, मला चांगल्या व्ह्यूज भेटतील. तर कसं असतो, ज्यावेळी आपण पहिलेच व्हिडिओ अपलोड करतो, त्यावेळी आपले काही वेळेला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर चांगल्या प्रकारे रँकिंगला जाते किंवा चांगल्या प्रकारे व्ह्यूज भेटतात. तर काही वेळेला आपली व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्ह्यूज वगैरे भेटत नाही. मग व्ह्यूज वगैरे भेटल्या नाहीत, तर मग काय होतो, तो जो यूट्यूबर असतो तो काय होतो, डिमोटिव्हेट होतो. मग तो दुसरा व्हिडिओ जे अपलोड करतो ते 1 महिन्याने, 1.5 महिन्याने अपलोड करतो. तर इथं तुम्ही अशा चुका करू नका. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हप्त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये 2 तरी व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. तुम्ही 2 व्हिडिओ जर तुमच्या YouTube चॅनलवर जर अपलोड केल्या, तर YouTubeला सुद्धा समजून जातो, की हा यूट्यूबर खूप मेहनत करत आहे. मग तुमचा फायदा काय होत असतो, YouTube जास्तीत जास्त तुमच्या व्हिडिओ हे ऑडियन्सपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही डिमोटिव्हेट व्हायचं नाहीये. तुम्हाला तुमचं काम करत जायचंय. तुम्हाला 2 हप्त्यामध्ये व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. नक्कीच तुम्हाला तुमचा YouTube चॅनल ग्रो होण्यासाठी किंवा सबस्क्रायबर जास्तीत जास्त मिळवण्यासाठी नक्की तुम्हाला हेल्प भेटू शकते. त्याच्यामुळे आपली ही दुसरी टिप्स झालेली आहे. तुम्हाला हप्त्यामध्ये 2 तरी व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो, आपली तिसरी टिप्स आहे ती म्हणजे तुमच्या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल. मित्रांनो, कसं असतं, ज्यावेळी तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करता तुमच्या YouTube चॅनलवरती, ज्यावेळी तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करता, त्यावेळी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जी ऑडियन्स असते ती सगळ्यात आधी तुमचा थंबनेल बघत असते. जर तुमचा थंबनेल ॲक्युरेट असेल किंवा एकदम चांगला थंबनेल असेल, तर नक्कीच जे काही तुमचे सबस्क्रायबर आहेत किंवा जे काही ऑडियन्स आहे ज्यांच्यापर्यंत तुमची व्हिडिओ जाते, तर नक्कीच तुमच्या व्हिडिओला क्लिक करतात आणि तुमचे व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे तुमचा जो थंबनेल असेल हा खूप चांगला आणि इम्पोर्टंट असायला पाहिजे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे. ज्याचा फायदा म्हणजे तुमची व्हिडिओ टाकल्या-टाकल्या लगेच क्लिक केल्या पाहिजे. तर हा एक थंबनेल झाला.
त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या व्हिडिओचा टायटल सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तुमचा व्हिडिओ जे अपलोड करता किंवा व्हिडिओचा जो टॉपिक आहे त्याच्या रिलेटेडच तुम्हाला टायटल ठेवायला पाहिजे. जर तुम्ही टायटल वगैरे जर व्यवस्थित लिहिता तर नक्कीच YouTubeला सुद्धा तुमचा टायटल समजायला पाहिजे, जेणेकरून तुमची जी व्हिडिओ अपलोड करतात ते त्या ऑडियन्सपर्यंत पाठवण्याचा YouTube प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे टायटल सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला टायटल एक युनिक टायटल देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला टायटल द्यायचं माहीत नसेल, की मला चांगल्यात चांगला टायटल कसा मी टाइप करू शकतो, तर नक्कीच तुम्ही ChatGPTचा यूज करा. ChatGPTवर तुमचा जो टॉपिक आहे व्हिडिओचे ते तिथे टाका आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही टायटल मागा. तुम्हाला खूप सारे टायटल येतील. त्यातलं एक टायटल तुम्ही चूज करा आणि तो तुमच्या व्हिडिओला टाका. नक्कीच तुम्हाला थंबनेल आणि टायटल जर तुमच्या व्हिडिओला व्यवस्थित असेल, तर तुमची व्हिडिओ रँकिंगला राहणार आणि नक्कीच तुमच्या चॅनलवर व्ह्यूज सुद्धा भेटतील आणि सबस्क्रायबर सुद्धा भेटतील. तर ही आपली मित्रांनो तिसरी टिप्स झालेली आहे. तर मित्रांनो, आपली चौथी टिप्स आहे ती म्हणजे शॉर्ट व्हिडिओ. जर तुम्ही मित्रांनो तुमच्या YouTube चॅनलवरती जर शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड करत नसाल, तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करा. त्याचा फायदा तुमचा YouTube चॅनलवरती सबस्क्रायबर वाढवण्यासाठी नक्की तुम्हाला हेल्प भेटू शकते. आजकाल शॉर्ट व्हिडिओ हे लोकं जास्त प्रमाणात बघत आहेत आणि जास्त प्रमाणात बघत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सबस्क्रायबर सुद्धा जास्त प्रमाणात भेटत आहे. जर तुमची एक शॉर्ट व्हिडिओ जर रँकिंगला गेली, तर तुम्हाला 1000 प्लस सबस्क्रायबर भेटू शकतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला सबस्क्रायबर वाढवायचे असतील, तर तुम्हाला नक्कीच शॉर्ट व्हिडिओचा वापर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायच्या आहेत. हां, शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडी अर्निंग कमी प्रमाणात आहे, पण तुम्हाला सबस्क्रायबर हे जास्तीत जास्त प्रमाणात भेटले जातात. लाँग व्हिडिओमध्ये कसं असतं, लाँग व्हिडिओ ज्यावेळेला आपण अपलोड करत असतो, तर लाँग व्हिडिओमध्ये अर्निंग हे जास्त प्रमाणात असते. पैसे आपल्याला तिकडे जास्त प्रमाणात भेटत असतात, पण सबस्क्रायबर तिकडे भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही अपलोड करा. तुम्ही लाँग व्हिडिओ सुद्धा अपलोड करा. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड करा. ज्याचा फायदा तुम्हाला लाँग व्हिडिओमध्ये तुम्ही अर्निंग कमवू शकता आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही सबस्क्रायबर कमवू शकता. त्याच्यामुळे तुमचा चॅनल हा चांगल्या प्रकारे ग्रो होत जाईल. त्यामुळे ही आपली चौथी टिप्स होती. आता 5वी टिप्स आहे ती म्हणजे मित्रांनो काय, तुम्हाला तुमच्या चॅनलची मार्केटिंग करायचं आहे. आता मार्केटिंग करायची का गरज आहे? जर इन केस तुम्ही जर चांगल्या प्रकारे व्हिडिओ अपलोड करताय, तुमच्या व्हिडिओची स्क्रिप्ट चांगली आहे, तुम्ही थंबनेल चांगला टाकताय किंवा टायटल चांगला टाकताय आणि तरी जर सुद्धा तुमची व्हिडिओ वगैरे जर चालत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या व्हिडिओची तुमच्या YouTube चॅनलची तुम्हाला मार्केटिंग करायची आहे. मग मार्केटिंग कशी करायची आहे? जर तुमचे फॅमिली मेंबर आहेत, तुमचे मित्र आहेत किंवा तुम्ही Instagramवर आहात, Facebookवर आहात, तर जास्तीत जास्त लोकांना तुमची जे चॅनलची लिंक ही पाठवायची आहे. त्याचबरोबर तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करता ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचं आहे. ज्याचा फायदा काय होऊ शकते, जर तुम्हाला सबस्क्रायबरच भेटत नसतील, तर तुमचे मित्र किंवा फ्रेंड ह्यांच्यापर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाठवून किंवा तुमच्या चॅनलची लिंक पाठवून तुम्ही सबस्क्रायबर वाढवू शकता. कारण काय आहे, जर सगळं तुम्ही करून टायटल्स वगैरे सगळं व्यवस्थित थंबनेल वगैरे करून जरी सबस्क्रायबर जर वाढत नसतील, तर हा शेवटचा पर्याय आहे. तुम्हाला तुमच्या चॅनलची मार्केटिंग करायची आहे. ज्याचा फायदा नक्कीच तुम्हाला भेटू शकतो. जरी तुमच्या फ्रेंड सर्कल, फॅमिली सर्कलमधनं जरी तुम्हाला सबस्क्रायबर वाढू शकतात. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करत असता तुमच्या YouTube चॅनलवरती, त्यावेळी सुद्धा तुमची जी ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सला कन्व्हिन्स करायचं आहे, की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब करा. त्याच्याने सुद्धा तुमचे सबस्क्रायबर वाढत असतात. त्याचबरोबर तुमच्या ज्या YouTube चॅनलवरती ज्या व्हिडिओ अपलोड करता, त्या YouTube चॅनलवरती ज्यावेळी कमेंट येतात खाली तुमच्या व्हिडिओला, त्या कमेंटला सुद्धा तुम्हाला ऑडियन्सला रिप्लाय द्यायचा आहे. ज्याचा फायदा तुम्हाला काय होऊ शकतं, म्हणजे तुमची जी ऑडियन्स आहे ती सुद्धा ॲक्टिव्ह राहते ते तुमच्यासोबत. त्याच्यामुळे त्याचा फायदा सुद्धा ऑडियन्सकडनं सुद्धा तुमचे चॅनलची मार्केटिंग होत असते. त्याच्यामुळे तुम्ही तिकडे सुद्धा चांगला त्यांच्याशी कोऑर्डिनेट ठेवा. नक्कीच तुमचा YouTube चॅनल ग्रो होण्याचा प्रयत्न होईल मित्रांनो आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढले जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या एवढ्याच टिप्स होत्या. जर तुम्ही एवढ्या टिप्स जर फॉलो करता मित्रांनो, तर नक्कीच तुम्ही अगदी 1-1.5 महिन्यामध्ये तुमचा चॅनल मॉनिटाईज सुद्धा होऊ शकतं आणि तुम्ही अर्निंग सुद्धा तुमच्या YouTube चॅनलवरनं करू शकता. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आपला एवढाच होता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच महत्त्वाच्या आणि नवीन यूट्यूबरांसाठी आपण त्यांना मोटिव्हेशन देण्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.